जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी देवेंद्र पाटील आपलं स्वागत करतो. मंडळी, भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी लोकशाही समजली जाते आणि या लोकशाहीचा मूळ गाभा जो आहे तो म्हणजे संविधान. भारतीय संविधानावरच संपूर्ण देशाचा जो कारभार आहे तो चालत असतो. भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्तानं भारतीय संविधानाचा इतिहास, त्याची वैशिष्ट्य, त्याचं वेगळेपण, भारतीय संविधानाची जी उद्देशपत्रिका, अशा सर्व गोष्टींची माहिती आज आपण भारतीय संविधानाचे अभ्यासक आणि माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे सर यांच्याकडून जाणून घेऊया. 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे. संविधान दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. खरं तर संविधान दिवस 26 नोव्हेंबर म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबरला का साजरा केला जातो हे समजून घेण्याची गरज आहे. आपण जर भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल की भारताच्या लोकांनी 26 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेत हे संविधान अंगीकृत अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केले आहे. खरं तर ह्या भारताच्या इतिहासातील आणि संविधानाच्या जडणघडणमधील ही एक महत्त्वपूर्ण अशी घटना आहे. संविधान 26 नोव्हेंबर 1949ला अर्पण झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून पूर्णतः संविधानाचा अंमल सुरू झाला आणि 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करू लागलो. परंतु प्रजासत्ताकाचा जो जन्म आहे तो 26 नोव्हेंबर 1949मधून आलेला आहे आणि मग हा 26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा झाला पाहिजे अशी मागणी आणि अशी सुरुवात खरं तर पहिल्यांदा नागपूर जिल्ह्यातून मी स्वतः नागपूर जिल्हा परिषदला 2005मध्ये सीओ असताना सुरुवात केली. अतिशय साधा आणि सोपा असा उपक्रम होता. नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये संविधानाचा प्रास्ताविकेचं वाचन रोज सुरू केलं. शाळेंच्या भिंतीवर प्रियांबल लिहिणे किंवा डिस्प्ले करणे आणि रोज वाचन करणे यामागची भूमिका अशी होती की मुलांच्या मनावर संविधानाच्या मूल्याचे संस्कार रुजावे, त्यांना शब्दांची ओळख व्हावी. या उपक्रमाचं नावच आम्ही संविधान ओळख उपक्रम दिलं होतं. आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या अंतर्गत ग्रामपंचायत आहेत, पंचायत समिती आहे, दवाखाने आहेत, इतर कार्यालय आहेत, ह्या ठिकाणी सुद्धा संविधानाचं प्रियांबल डिस्प्ले करून कार्यक्रमाच्या प्रसंगी त्याचं वाचन सुरू केलं. पुढे महाराष्ट्र सरकारने 2008मध्ये संविधान दिवस 26 नोव्हेंबरला जाहीर केला. सामान्य प्रशासन विभागाने 24 नोव्हेंबर 2008ला आदेश जारी केला आणि राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ असतील, शासकीय कार्यालय या ठिकाणी संविधान दिवस साजरा करा आणि संविधानाची जागृती करा. संविधानाची जागृती करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर हे संविधान म्हणजे काय आहे, संविधानाने आपल्याला काय दिलं आहे आणि संविधानाच्या प्रती आपली काय जबाबदारी आहे, आपलं काय कर्तव्य आहे, संविधानाचा वापर कोण करतं, संविधानातून आलेले कायदे असतील, योजना असतील, कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, जे आहेत ती राबवण्याची जबाबदारी कोणाची, संविधान निर्मितीचा इतिहास काय आहे, प्रियांबल काय सांगते, मूलभूत अधिकार काय आहेत, नागरिकांची काय कर्तव्ये आहेत, राज्याची नीती निर्देश म्हणजे राज्याची काय कर्तव्ये आहेत आणि पब्लिक सर्व्हिसेस आहेत. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर सर्वसामान्य माणसांना माहीत व्हावे यासाठी संविधान दिवस सुरू करण्यात आला. आपण जर असं विचार केला तर काय आहे की संविधान म्हणजे काय असं जर आपण सांगायचं असं म्हटलं तर दर्जनों भाषा, शेकडो विधी, हजारो विधान आहे, जो जोडकर सबको साथ रखे वो संविधान आहे. म्हणजे खरं तर संविधान हे अनेक भाषा, अनेक विचाराचे लोक, धर्म, जात, पंथ यांना सगळ्यांना एकत्र जोडण्याचं काम करत असते. संविधानाच्या मूलभूत अधिकारांकडे जर आपण लक्ष दिलं आणि वाचन केलं तर संविधान कोणताही जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, लिंग यावरून भेदभाव करत नाही, हे समानता देतं. आणि म्हणून प्रियांबलचं वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रियांबलमध्ये आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास
सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता वृद्धिंगत करून आमच्या संविधान सभेत हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे अंगीकृत अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. अशा पद्धतीची ही प्रिॲम्बल आहे आणि हे प्रिॲम्बल म्हणजे संविधानाचा हा इंटिग्रल पार्ट आहे. संविधानाचं ध्येय आणि उद्दिष्ट या प्रिॲम्बलमध्ये आहे. त्याला आपण प्रिफेस असं म्हणू शकतो. संविधानाचं प्रिफेस आहे. हे दिस इज ए सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे प्रिॲम्बल एवढं महत्त्वाचं आहे. जसं आपण कोणतंही पुस्तक लिहितो त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली जाते. शासनाचा कुठलाही GR काढला तर त्याची आपण प्रस्तावना लिहितो. कोणताही कायदा तयार केला तर त्याचं स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स आणि रिझन्स हे दिलं जातं. त्यातनं ती भूमिका मांडली जाते की हे कशासाठी आहे आणि हे काय सांगणार आहे, काय अचीव करायचं आहे. सुरुवातीला 395 कलमाचं आणि 8 शेड्यूल आणि 22 भागाचं जे संविधान आहे. आता त्यामध्ये आता तर आपण जर बघितलं तर संविधानामध्ये जवळजवळ 115 अमेंडमेंट झाल्या आणि कलमा 144 आल्या. आता शेड्यूल 12 झालेले आहेत आणि त्याचे 24 भाग झालेले आहेत. तर हे एकूणच जे संविधान आहे ते संविधान प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार देत असतं. प्रत्येक माणसाला प्रगती करण्याचा एक संधी उपलब्ध करून देत असतं आणि हे संविधानामुळेच देशाचा राज्यकारभार चालत असतो आणि म्हणून हे संविधान आपल्याला समजून घ्यावं लागेल. संविधान निर्मितीचा जर इतिहास जर बघितला तर देश पारतंत्र्यात असताना म्हणजे ब्रिटिशाच्या गुलामीत असताना जेव्हा स्वातंत्र्य भारताला द्यायचं निश्चित झालं तेव्हा या स्वतंत्र भारताचं स्वतंत्र संविधान असावं असा विचार पुढे आला आणि त्यातनं संविधान सभेची निर्मिती झाली. आता ह्या संविधान सभेची निर्मिती होऊन 9 डिसेंबर 1946ला पहिली संविधान सभेची बैठक झाली. नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946ला ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन ज्याला संविधानाचं ध्येय आणि उद्दिष्ट हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 17 डिसेंबर 1946ला जे भाषण केलं ते असे सुंदर भाषण आहे. बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे की आपल्याला एकात्मतेचा देश घडवायचा आहे, त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. त्यावेळेस संविधान सभेमध्ये काँग्रेसची एक बहुमत होतं आणि बाबासाहेब असं सांगत होते की बहुमत जरी आहे आपल्याकडे, जरी एवढी शक्ती असेल तर त्याचा विवेकाने वापर केला पाहिजे. आणि हे जे विचार त्यावेळेस बाबासाहेबांनी मांडले त्याचा एक परिणाम झाला आणि यात बाबासाहेबांची संविधानाच्या बद्दल आणि देशाबद्दलची त्यांची एक कटिबद्धता, त्यांचं ज्ञान आणि एक देशाबद्दल त्यांचं एक प्रेम, देशभक्ती म्हणू की बाबासाहेबांच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली. आणि पुढे 1947ला जी ड्राफ्टिंग कमिटी तयार झाली त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेने एकमताने दिलं. आणि मग तो जो प्रवास संविधान निर्मितीचा झाला त्याचा एक इतिहास आहे, त्याची डिबेट उपलब्ध आहेत. आणि मग 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान जसं प्रिॲम्बलमध्ये लिहिलं गेलेलं ते अर्पण झालं आणि 26 जानेवारीला त्याचा पूर्णपणे अंमल झाला. तर संविधान दिवस आणि प्रजासत्ताक दिवस ह्या दोन्ही फार निगडीत अशा गोष्टी आहेत. आणि आता संविधानाने आपल्याला काय दिलं जर असं म्हणू आपण तर आपल्याला समानतेचा अधिकार दिलेला आहे, आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, आपल्याला शोषणाविरुद्ध अधिकार दिलेला, आपल्याला शैक्षणिक सांस्कृतिक अधिकार दिलेला आहे. आणि हे जे याला आपण मूलभूत अधिकार म्हणतो, ह्या मूलभूत अधिकाराचं जर हनन होत असेल तर आपल्याला आपल्या मूलभूत अधिकाराच्या रक्षणासाठी आपल्याला न्यायालयात जाण्याचा पण अधिकार दिलेला, तो सुद्धा मूलभूत अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जसं विचारण्यात आलं होतं की या संविधानातलं सगळ्यात महत्त्वाचं कलम आपल्याला कोणतं वाटतं, तर बाबासाहेब असं म्हणाले की आर्टिकल 32 हे सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे. यासाठी की जरी मूलभूत अधिकार दिले असेल पण त्या अधिकाराचं रक्षण करणारी जर उपाययोजना नसेल तर ते दिलेले अधिकार हे निरर्थक ठरतात, त्यांचा
काही उपयोग होत नाही. आणि म्हणून आर्टिकल 32 मध्ये हे आपल्याला दिलेल्या अधिकाराच्या रक्षणासाठी आपण जाऊ शकतो, जर हे आपल्या अधिकाराचं हनन होत असेल तर. आजही आपण बघतो की उच्च न्यायालयामध्ये आर्टिकल 226 227 मध्ये आपण रिट पिटिशन दाखल करतो. आर्टिकल 32 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करतो जर आपल्या मूलभूत अधिकाराचं हनन झालं असेल तर. हे जे मूलभूत अधिकार आहेत, जसं समतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये मुख्यतः आर्टिकल 19चा उल्लेख केला जातो की जे 6 फ्रीडम म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे, आपल्याला लिहिण्याचा अधिकार आहे, आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि सभा संमेलनं घेण्याचा अधिकार आहे. हे सगळे शांततापूर्व आणि लोकशाही मार्गाने करण्याचा आपल्याला अधिकार संविधानाने दिले. आपल्याला जो आवडतो तो व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. आपल्याला जिथे राहायची इच्छा असेल तिथे राहण्याचा अधिकार आहे. आपल्याला भारतामध्ये कुठे पण फिरता येते. आपल्याला व्हिसाची गरज पडत नाही. आपल्याला संविधानाने ही ओळख दिलेली आहे सिटिझनशिपची, ज्याला आपण इंडियन नॅशनल म्हणतो. आपण जे कुठेही लिहितो की आपलं भारतीयत्व काय आहे, आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि म्हणून भारताचे नागरिक म्हणून आम्हाला जे अधिकार मिळालेले आहे त्या अधिकाराचा वापर आपल्याला भारतामध्ये कुठेही चांगल्या पद्धतीने करता येतो, चांगल्या वर्तनाने करता येतो. ह्या अधिकाराची माहिती जाणीव आजही अनेक वर्ष झाल्यानंतरही सुद्धा अनेकांना माहीत नाही. ती माहीत करून देण्याची गरज आहे. अशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांना, जनतेला सांगू शकतो, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना जे अशिक्षित आहे त्यांना संविधान साक्षरता असं म्हणूया आपण, संविधानाचं शिक्षण म्हणूया, हे आपण त्यांना सांगू शकतो की या संविधानाने तुम्हाला हे सगळे अधिकार दिलेले आहे. तुम्हाला रोजगाराचा अधिकार दिलेला आहे. त्यासाठी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल स्टेट पॉलिसीजमध्ये सरकार कायदे आणू शकते, एखादी योजना आणेल, कार्यक्रम आणेल. तर या देशाच्या प्रत्येक माणसाला हे मूलभूत त्याच्या गरजा ज्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य, त्याचा सन्मान आहे, त्याची सुरक्षा आहे, हे याचं संरक्षण करणं, हे त्यांना देणं, हे राज्य शासनाची जबाबदारी आहे, ती स्टेटची जबाबदारी आहे. स्टेटमध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन अशी व्याख्या त्या संविधानात आहे. शासन प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे ह्या संविधानाच्या मूलभूत अधिकार नेमकं काय सांगते आणि ह्या मूलभूत अधिकाराचं रक्षण हे शासन प्रशासनाने प्रथमतः केलं पाहिजे की प्रत्येकाला त्यांचं काम करण्याचं, स्वतंत्रपणे काम करता आलं पाहिजे आणि ते काम संविधान आणि कायद्याच्या नुसार करता आलं पाहिजे. त्यावर त्यांची श्रद्धा आणि निष्ठा असली पाहिजे. त्यामुळे आपण असं बघतो आहे की कर्मचारी अधिकाऱ्यांना सुद्धा संविधानाची शपथ घ्यावी लागते जेव्हा ते नोकरीमध्ये प्रवेश करतात. जसं प्रधानमंत्री शपथ घेतात, मुख्यमंत्री शपथ घेतात, इतर मंत्री शपथ घेतात, खासदार आमदार शपथ घेतात, न्यायाधीश शपथ घेतात. तर जे ऑर्गन ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स आहेत, म्हणजे ज्याला आपण कायदेमंडळ म्हणतो, कार्यपालिका आणि न्यायपालिका, यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना, न्यायाधीशांना संविधानाची शपथ घ्यावी लागते. ती संविधानाची शपथ असं सांगते की आपल्याला संविधानावर श्रद्धा असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे आणि संविधानाचं तत्व जे सांगतं, तर संविधानाचं मूळ तत्व काय आहे? समता, स्वातंत्र्य, बंधुता हे तत्व आहे. न्याय हे त्याचं तत्व आहे. संविधानामध्ये आर्टिकल 51 क मध्ये कर्तव्य दिलेले 11 प्रकारची. ही सगळी 11 प्रकारच्या कर्तव्याचं जर आपण वाचन केलं तर हे राष्ट्रनिर्माणाचं काम आहे त्याच्यामध्ये. आणि एक देशाचे नागरिक म्हणून आपल्याला त्या पद्धतीने वागावं लागेल, करावं लागेल. संविधानाची नुसती प्रास्ताविका वाचून होणार नाही, तर आपल्याला त्या प्रास्ताविकेमध्ये जे तत्वविचार दिलेले आहेत, ते मूल्य दिलेले आहेत, ते मूल्य अंगीकारावं लागेल. त्या पद्धतीने आपलं वर्तन असलं पाहिजे, आपला व्यवहार असला पाहिजे, आपलं वागणं असलं पाहिजे, आपलं बोलणं असलं पाहिजे. म्हणजे सांगणं आणि बोलणं याच्यामध्ये विसंगती नसावी. कारण आपण देशाच्या संविधानाची शपथ घेऊन हे काम करत असतो. तो जे आपण काम करणार ते समानतेचं काम असेल, ते स्वातंत्र्य देण्याचं असेल, ते बंधुभावाचं असेल, ते न्यायाचं काम असेल. अन्याय करणं हे अपेक्षितच नाही आहे. खरं तर संविधान समजून घ्यायला पाहिजे. आणि जर आपण संविधान समजून घेतलं तर संविधान आपल्याला चांगुलपणा शिकवतं, आपल्याला माणुसकीने वागणं शिकवतं आणि तेच संविधानाचं खरं तर ध्येय आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला संविधान दिवशी या गोष्टीची चर्चा केली पाहिजे. संविधानामध्ये खूप गोष्टी आहेत, पण आपल्याला महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी आहे की संविधान निर्मितीचा इतिहास काय झाला. जसं मी थोडक्यामध्ये सांगितलं की संविधान सभेमध्ये ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली आणि आपलं देशाची संस्कृती आणि
आणि प्रकृती याला साजेसं काय आहे असा जर आपण विचार केला, अनेक लोक असं म्हणतात की हे खरंही आहे की अनेक देशातल्या संविधानाचा अभ्यास करून त्याच्यातलं चांगलं काय आहे ते आपल्या संविधानात घेण्यात आलेलं आहे. ही चांगली गोष्ट असते की जे जे चांगलं आहे, जे चांगल्यासाठी आहे ते आपण केलं. पण आपल्याला जर बघितलं तर तथागत गौतम बुद्धाचा समता स्वातंत्र्य बंधूचा विचार ह्या संविधानामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचा रयतेचं राज्य याचा विचार, ज्याला लोकांचं राज्य असं म्हणतो, लोकसत्ताक राज्य, डेमोक्रॅटिक गणतंत्र जो प्रियांबलमध्ये शब्द आला, खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आहे या भारतभूमीतले जे संत महात्मे आहे, खऱ्या अर्थी महापुरुष जे झालेला आहे, ज्यांनी नेहमी चांगला समाज परिवर्तनाचा विचार सांगितला, तो विचार चर्चेअंती डिबेट होऊन तो संविधानामध्ये आलेला आहे. तर या संविधानामध्ये जे जे विचार आलेले आहेत ते तथागत गौतम बुद्ध असेल, महात्मा कबीर असेल, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आहे, पेरियार आहेत आणि अनेक आहेत की ज्यांनी देश घडवण्यासाठी असहिष्णुतेचं वागणं योग्य नाही असं सांगितलं. संत तुकाराम महाराजाचं आपल्या पुढे उदाहरण आहे. तर एकूणच आपलं जे संविधान आहे या संविधानामध्ये हा आपल्या देशातल्या संस्कृतीचा विचार त्यामध्ये आलेला आहे. तो संपूर्ण विचार हा समानतेचा आहे. त्याच्यामध्ये जाती धर्म पंथ लिंग असा कुठलाही भेद करू नये, सगळे माणसं समान आहेत. संविधान आल्यानंतर ती असमानता आणि डिस्क्रिमिनेशन दूर करण्याचा प्रयत्न संविधानाच्या तरतुदीमध्ये आलेला आहे, पण तो प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे तो व्यवहारामध्ये आला पाहिजे. तर जे मागे राहिलेले आहेत त्यांना इतरांच्या बरोबरीत आणण्यासाठी विशेष प्रावधान सुद्धा संविधानामध्ये केलेलं आहे. तर जे जे मागे आहेत, जे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागे आहेत त्यांना इतराच्या, कारण ते पण देशाचे नागरिक आहेत आणि त्यांना पण देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा पण सहभाग असला पाहिजे, त्यांचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे आणि म्हणून त्यांना पण संधी दिली पाहिजे. संविधान ही सगळ्यांना संधी उपलब्ध करत असतं, पण नुसतं संविधानामध्ये लिहून आहे म्हणून आपोआप काही बदल घडणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 25 नोव्हेंबर 1949च्या त्यांच्या समारोपीय भाषणामध्ये जेव्हा सांगतात की संविधान किती चांगलं असू द्या, ते जर चालवणारे लोक जर अप्रामाणिक असेल तर ते संविधान फेल होईल. बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये हेही सांगितलं होतं की आपण प्रजासत्ताक होणार 26 जानेवारीला आणि त्याच्यामुळे आपण आपली राजकीय लोकशाही सामाजिक आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित केली पाहिजे. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की आपण लोकशाही मार्गाचाच अवलंब केला पाहिजे. तिसरा मुद्दा असं सांगितलं की माणूस किती मोठा असू द्या आपण त्यांचे अंधभक्त होऊ नये. देश घडवायचा असेल तर आपल्याला सर्वोच्च स्थानी आपल्याला देशहित ठेवावं लागेल. आपण जर वैयक्तिक स्वार्थासाठी काम करू किंवा आपल्या संघटना आपल्या पक्षासाठी काम करू तर देशहित मात्र साधलं जाणार नाही आणि हे जर देशहित साधलं जाणार नाही तर मात्र देशाच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण होऊ शकतो. देशाचं जर स्वातंत्र्य जर गेलं तर आपण परत गुलाम होऊ आणि अशी त्यांनी भीती आणि चिंता व्यक्त केली होती 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणात. तर मला नेहमी असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे संविधानाचे शिल्पकार आहे ते 25 नोव्हेंबर 1949चं भाषण आजही प्रासंगिक आहेत आणि ते वाचलं गेलं पाहिजे. आम्ही महाराष्ट्र सरकारला सातत्याने आम्ही असं विनंती पण केली आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने की अधिवेशन होत असतं आपलं महाराष्ट्र विधिमंडळाचं, त्या विधिमंडळाची सुरुवात अधिवेशनाची ती संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने केली पाहिजे. सांगायचा मुद्दा असा आहे की संविधान हे ज्यांच्याकडे सामान्य माणसं एक आदर्श म्हणून ज्यांच्याकडे बघतात आणि ते लोक जी सत्तेमध्ये आहेत ते सत्तेमध्ये असणारी लोक, मग ते कायदेमंडळातली असो, लोकप्रतिनिधी असो की प्रशासनातली उच्चपदस्थ अधिकारी असो की कर्मचारी असो की न्यायालयातली न्यायाधीश मंडळी असो, कसे निर्णय घेतात यावर ह्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे आणि हे संविधान दिवसाच्या माध्यमातून याचा जागर होत असतो आणि या दिवशी अनेक पैलूवर चर्चा अनेक ठिकाणी, जसं आता आम्ही नागपूर पुण्याला वॉक फॉर संविधान, त्याचा उद्देशच असा आहे की त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग केला पाहिजे. आपल्याला संविधानाने नागरिक म्हणून ओळख दिलेली आहे, त्यामुळे आणि नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे की संविधानाचा सन्मान करू. आपण फंडामेंटल ड्युटीचं पहिली ड्युटी बघितली तर ते पहिले कर्तव्य हे सांगत असते की आम्ही संविधानाचा सन्मान केला पाहिजे. संविधानाच्या संस्था आत्ता आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, त्यामध्ये घर तिरंगा राष्ट्रध्वज हे खूप चांगली गोष्ट आहे. त्या निमित्ताने राष्ट्रध्वज काय असतो, राष्ट्रध्वजाच्या 3 रंगाचा काय अर्थ आहे, राष्ट्रध्वजामध्ये असलेलं अशोक चक्र आणि निळा रंग काय सांगतो याची चर्चा झाली. त्याचप्रमाणे आपल्याला घर संविधान हे अभियान सुद्धा राबवलं गेलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने एक विनंती पत्र केलं आहे की
येणारा 2024 जे आहे, वर्ष 2024, ह्या संविधान दिनाला 75 वर्षे होतात आणि 2025ला प्रजासत्ताक दिनाला 75 वर्षे होतात. तर आपण त्याला जसं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला तसा संविधानाचा अमृत महोत्सव 2024 आणि 2025 हे 2 वर्षे महाराष्ट्र सरकारनेच नाही तर देशभर ते झालं पाहिजे अशी विनंती पण आम्ही माननीय प्रधानमंत्री यांना केलेली आहे. एकूणच संविधानाने जे जे अधिकार दिलेले आहे, अधिकाराची चर्चा होत असते, पण मग आपल्याला कर्तव्याची पण चर्चा करावी लागेल. ज्याला अधिकार मिळाले त्याचं असं कर्तव्य आहे की ज्याला नाही मिळालं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. आणि हे सोपं काम आहे, असं काही नाही, फार कठीण आहे. परंतु एक संविधानाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन, एक नकारात्मक दृष्टिकोन असतो. अनेकदा लोक असं म्हणतात संविधान वाचून काय होणार आहे. म्हणजे या देशामध्ये ज्याला जे जे मिळालं असेल ते संविधानामुळे मिळालं आहे. कोणालाही संविधानाच्या बाहेर काहीच मिळत नाही, कारण हे देशाचं संविधान आहे. त्यामुळे जसं देशाचं संविधान असल्यामुळे हे एकच संविधान आहे देशाचं की जे ज्याच्यामुळे देशाचा कारभार चालतो. त्या संविधानाच्या मूल्याच्या आधारावर तयार केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीनुसार. तर त्यामुळे एक देश एक संविधान हीच संकल्पना आहे. आणि त्यामुळे संविधान हे आपल्या देशाचं आहे ना, आपण देशाचे नागरिक आहोत. आणि म्हणून संविधानाबद्दल आपल्याला प्रेम असलं पाहिजे, आस्था असली पाहिजे. त्याचा सन्मान करायचं म्हणजे काय करायचं, मी त्याप्रमाणे वागेन. मी म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात, म्हणजे सरकारचे त्याचे कायदे पण आहे. सिग्नल तोडू नका किंवा गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका, कारण हे धोका असतो याच्यामध्ये. म्हणजे आपल्यालाही धोका असतो, इतरांनाही धोका असतो. ह्या साध्या साध्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर मग त्याच्यातनं जे वाईट प्रसंग निर्माण होतील ते आपल्याला टाळता येतील. आपलं वर्तन जर चांगलं असेल, एकमेकाबद्दल जर आपल्या मनामध्ये मैत्रीभाव असेल आणि ते नंतर त्याला आपण मोठ्या प्रमाणात बंधुता असं म्हणूया, तर बंधुभाव जर असेल तर मग आपण एकमेकाकडे शत्रू म्हणून बघणार नाही किंवा तो आपला कॉम्पिटिटर म्हणून बघणार नाही. तर आपण एकमेकाला मदत करून पुढे जाऊ शकतो, एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण करू शकतो आणि देश घडवू शकतो. खरं म्हणजे हे संविधान दिवस हे राष्ट्र निर्माणाचं काम आहे असं मी मानणाऱ्यापैकी आहे. आणि आम्ही संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून मागच्या 1 दशकापासून 2012 पासून हे काम करतो. मी नागपूर जिल्हा परिषदला सीओ असताना मी स्वतःच्या अधिकारामध्ये मी प्रियांबल वाचनाचं शाळेतून केलं. त्यावेळचे जे मंत्री होते, शालेय शिक्षण मंत्री, त्यांनी शाळेच्या पुस्तकामध्ये प्रियांबल पहिल्या पानावर छापलं. हे 2005च्या पूर्वी कधी शाळेमध्ये प्रियांबल वाचलं जात नव्हतं, ते डिस्प्ले केलं जात नव्हतं. शाळेच्या पुस्तकात कधीही प्रियांबल नव्हतं. तर ते त्याच्यानंतर ती यायला सुरुवात झाली. तर आपण ह्या गोष्टी करू शकतो. आणि खरं म्हणजे हे संविधानाचे संस्कार हे बालपणापासून रुजवले पाहिजे. शाळेतून प्रियांबल का वाचायचं, तर प्रियांबल शब्दाची ओळख मुलांना व्हावी, त्या माध्यमातून ते घरोघरी जावी. तर घर संविधान जे आपण म्हणतो तर ती ही संकल्पना आहे. संविधानाविषयी अनिवार्य विषय म्हणून तो शाळा, महाविद्यालय, विद्यापीठामध्ये तो शिकवला गेला पाहिजे. शासकीय कार्यालयामध्ये, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यासाठी संविधानावरच्या कार्यशाळा असल्या पाहिजे. म्हणजे त्याला बेसिक स्ट्रक्चर जे आहे, ज्याला मूलभूत ढाचा म्हणतो आपण संविधानात, ते समजणं आवश्यक आहे. म्हणजे ते समजल्याशिवाय आपल्याला न्यायाची संकल्पना समजणार नाही. फक्त आपण बाबासाहेबांच्या किंवा महात्मा गांधीजी यांच्या फोटोला माल्यार्पण करून प्रियांबल वाचून फक्त संविधान दिवस साजरा होत नाही. ती एक औपचारिकता झाली, ती गरज आहे त्याची हे करण्याची. पण त्याच्यामुळे काय या निर्मितीचं असतात, काय प्रियांबलचा अर्थ आहे, सार्वभौम म्हणजे काय. आम्ही भारताचे लोक, म्हणजे हे लोक हे सार्वभौम आहेत आणि म्हणून लोक हे महत्त्वाचे आहेत. जरी कायदे मंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकावर संविधान राबवण्याची जबाबदारी दिली असेल तरी मीडिया आणि नागरिक यांना प्रश्न विचारण्याची ताकद संविधानाने दिलेली आहे. जसं 5-5 वर्षांनी निवडणुकीच्या माध्यमातून सरकारे येत असतात, तर ते लोकांच्याच माध्यमातून येतात. लोक आपले प्रतिनिधी निवडतात. तेव्हा लोकांनी आपल्या प्रतिनिधीला प्रश्न विचारला पाहिजे की संविधानाची प्रास्ताविका काय सांगते, तुम्ही आम्हाला समजून सांगा. तुम्ही संविधानाची शपथ घेतली, त्या शपथेचा अर्थ काय हे समजून सांगा. शिक्षकांना पण संविधानाची बेसिक स्ट्रक्चर समजून सांगण्याची सोय कार्यशाळेच्या माध्यमातून झाली पाहिजे. मला वाटतं जोपर्यंत आपण संविधानाचा जो बेसिक ढाचा आहे तो समजून घेत नाही किंवा त्याचे जे मूल्य विचार आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचे, धर्मनिरपेक्षता काय, खूप कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये किंवा खूप गैरसमज निर्माण करून दिले जातात. काही लोकांना संविधान म्हणजे फक्त हे SC/STचं आरक्षण असं वाटतं. पण आपण देशाचे नागरिक आहोत, हे आपलं संविधान आहे, हा देशाचा राष्ट्रग्रंथ आहे. आपल्याला कोणत्याही आपल्या विवेक बुद्धीप्रमाणे, इच्छेप्रमाणे कोणत्या धर्माचं आचरण करण्याचा अधिकारच आपल्याला संविधानाने दिलेला आहे. खरं तर हे संविधान जगामध्ये सगळ्यात सुंदर असं संविधान म्हणून याचा गौरव आहे. मोठ्या लोकशाहीचा देश भारत आहे, तसं सुंदर असं
संविधान हे जगामध्ये भारताचं संविधान आहे. अनेक देश त्या संविधानाचा उल्लेख करत असतात आणि त्यामुळे आणि हे आपलं भारताचं संविधान आहे, ही फार मोठी गौरवाची गोष्ट आहे. संविधान सभेतील सगळ्या लोकांनी, जे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक होते, त्यांनी खूप विचार करून, भविष्याचा विचार करून भारत हा कसा शक्तिशाली देश घडेल, तो कसा समृद्ध देश होईल आणि ज्यांच्या संविधान राबवण्याची जबाबदारी आहे त्यांचं प्रामाणिकपणे काम करणं, संविधान निष्ठ होऊन काम करणं हा संविधानाचा संदेश आहे. त्यासाठी संविधान दिवस साजरा त्या पद्धतीने केला पाहिजे. तो आपल्या व्यवहारातून, वर्तणुकीतून, वागण्यातून, दैनंदिन जीवनातून तो दिसला पाहिजे. आपल्याला आपलं जीवन घडवत असताना पण, मोठं होत असताना इतरांना पण मोठं केलं पाहिजे. आणि त्यामुळे समाजामध्ये अलीकडच्या काळामध्ये शासनाने काढलेल्या आदेशामध्ये, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, त्यांनी काढलेल्या आदेशामुळे समाजामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीने संविधान दिवस साजरा केला जातो. खूप संस्था, खूप लोक यामध्ये सहभागी आहेत. आत्ता भारत सरकारने 7 नोव्हेंबरला कॅबिनेट सेक्रेटरींनी असा आदेश काढलेला आहे की 26 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता केंद्र शासनाच्या सगळ्या कार्यालयात देशभर, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था असतील, कार्यालय असतील आणि इतर ठिकाणं पण असतील, ते प्रिॲम्बलचं वाचन करून संविधान दिनाची सुरुवात केली पाहिजे. आणि मग संविधानाचे जे फंडामेंटल्स आहेत, त्यांचे जे संविधान कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आहेत, त्याच्यावर वेबिनार घ्या, त्याच्यावर चर्चा करा, अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मला वाटतं ही चांगली सुरुवात आहे. लोकांना जागृत करणं आपल्या हक्काबद्दल आणि कर्तव्याबद्दल, त्यांच्यामध्ये संविधानाचे मूल्य रुजवून देशप्रेम, देशभक्ती जागृत करण्याची आवश्यकता आहे. आणि ती शाळा कॉलेजेसमधून जर केलं तर ते प्रभावी होईल. कारण आपण शाळा कॉलेजेसमधून वेगवेगळे जेव्हा उपक्रम चालवतो तर ते पुढे ते देशाचे नागरिक म्हणून त्यांचा सहभाग हा देश निर्मितीमध्ये आपल्याला अपेक्षित असतो. आणि म्हणून मी तर असं म्हणेन की संविधान दिवस हा नागरिकांचा उत्सव, हा लोकशाहीचा उत्सव आहे. तो फक्त शासकीय कार्यालयापुरताच नाही आहे. ज्यांना जसे जसे जमतील कार्यक्रम करणं ते केलं पाहिजे. घरोघरी संविधान करायचा याचा अर्थच असा आहे की घरामध्ये सुद्धा आपल्याला संविधानाची चर्चा करताय. आपल्याकडे संविधानाचं पुस्तक असलं पाहिजे, संविधानाचं प्रिॲम्बल आपल्या घरी आपण लावलं पाहिजे, जेणेकरून आपणही सांगू शकतो की हे काय आहे संविधान, त्याच्यातल्या शब्दाचा अर्थ. म्हणजे आपल्याला जर त्याचं महत्त्व कळलं तर आपण दुसऱ्याला सांगू. आणि हाच संविधान दिवसचा मला वाटतं आपण त्या भूमिकेतून, त्या दृष्टीने साजरा केला पाहिजे. परत मी संविधान दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सगळे मिळून संविधानाचा जागर करूया आणि देश घडवूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय महाराष्ट्र. मंडळी, तेव्हा पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमात पुढच्या गुरुवारी सायंकाळी ठीक 7:30 वाजता एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी देवेंद्र पाटील आपला निरोप घेतो. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय